नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे भास्कर सर सायन्स क्लासरूम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। खूप दिवसानंतर आज आपली भेट झाली आहे मित्रांनो। तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे 8th स्टँडर्डचे IMP क्वेश्चन्स जे आपल्या सेकंड टर्म एक्झामिनेशनमध्ये पडू शकतात, येऊ शकतात। तर आपला फर्स्ट चॅप्टर आहे सेल अँड सेल ऑर्गनल। तर मित्रांनो, सेल अँड सेल ऑर्गनल्समध्ये तुम्ही हे जे डायग्राम आहे इथं प्लांट सेल आणि ॲनिमल सेलची, हे तुम्हाला तिथं नाव वगैरे लिहायला येऊ शकते। इथं नेम्ड स्ट्रक्चर असं येऊ शकते, याच्यामध्ये नाव वगैरे तुम्ही भरू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, हा जो टेबल आहे हा सुद्धा इंटेक्स क्वेश्चनमधून येऊ शकतो। त्यानंतर डायरेक्टली मित्रांनो एक्झरसाइजवरती आपण येऊया। एक्झरसाइजमध्ये तुम्हाला तर एक्झरसाइजमध्ये हू ॲम आय हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, हा खूपच IMP क्वेश्चन आहे। याच्यामधले तुम्हाला एक दोन जे क्वेश्चन आहेत ते येऊ शकतात। आणि त्यानंतर व्हॉट वूड हॅपन इफ हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही RBC हॅड अ मायटोकॉन्ड्रिया हा क्वेश्चन करून देऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही प्लाझ्मा मेम्ब्रेन हॅड नॉट बीन सीन सिलेक्टिव्हली परमिबल मेम्ब्रेन हा सुद्धा करून देऊ शकता। त्याचबरोबर जीन्स हॅड बीन ॲब्सेंट ऑन द क्रोमोझोम्स हा क्वेश्चनसुद्धा तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो त्याचबरोबर याच्यामध्ये हू इज ऑड मॅन अमंग अस हे तर तुम्हाला करून जावंच लागेल, कारण की मित्रांनो फिल द ब्लँक्स असेल, ऑड मॅन आउट असेल, किंवा मग मॅच द पेअर असेल, किंवा नेम द फॉलोइंग असेल। हे जे वन लायनर क्वेश्चन्स आहे, हे जे MCQ टाईप क्वेश्चन्स आहे, हे जे असतात हे तुम्हाला कंपल्सरी करून जावेच लागतील। त्याचबरोबर गिव्ह फंक्शन्समध्ये तुम्ही मित्रांनो प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस याच्याबद्दल तुम्ही करून जाऊ शकता। तर हे तुम्हाला येऊ शकते या चॅप्टरमधून। त्याचबरोबर मित्रांनो इथं जो आहे आपला सेकंड चॅप्टर, त्याचं नाव आहे ह्यूमन बॉडी आणि ऑर्गन सिस्टीम। आता ह्यूमन बॉडी आणि ऑर्गन सिस्टीममध्ये मित्रांनो डायरेक्टली आपण एक्झरसाइजवरतीच येऊ। तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला हा जो पहिला मॅच द पेअर आहे ते करून जावंच लागेल। त्यानंतर ड्रॉ द नीट लेबल डायग्राम, याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे जे ड्रॉ द नीट लेबल डायग्राम जे आहे याच्यामधलं तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट आणि हे जे आहे रिस्पिरेटरी सिस्टीम, या रिस्पिरेटरी सिस्टीममध्ये एक डायग्राम आहे रिस्पिरेटरी सिस्टीमची, त्याला तुम्हाला नावं द्यावे लागतील असं क्वेश्चन येऊ शकतो। त्यानंतर आहे एक्सप्लेन विथ द रिझन, म्हणजेच गिव्ह रिझन। गिव्ह रिझनमध्ये जो आहे जसं की ह्युमन ब्लड इज अ रेड कलर हा क्वेश्चन IMP आहे खूप। त्यानंतर ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड टू बी द सुपिरियर ऑफ ऑल डोनेशन्स हा पण क्वेश्चन IMP आहे। अँड पर्सन्स विथ द ओ ब्लड ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज अ युनिव्हर्सल डोनर हा क्वेश्चन सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो आपण इकडे हे जे तुम्हाला दिसत आहे फिल द ब्लँक्स वगैरे हे आपण करून जावेच लागतील। त्यानंतर ऑड मॅन आउट हे पण कंपल्सरी करून जावं लागेल। त्यानंतर खाली एक क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो हा जो B नंबरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ह्युमन ब्लड हा येऊ शकतो 3 मार्कासाठी। एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द नीड ऑफ द ब्लड डोनेशन हा सुद्धा खूप IMP क्वेश्चन आहे। आणि त्यानंतर डिफरन्स बिटवीनमध्ये आर्टरीज आणि वेन्स हे करून जासाल, ओके। त्यानंतर विच हेल्थ पॅरामीटर्स ऑफ द ब्लड डोनर्स शुड बी चेक। आता तुम्हाला माहीत असायला पाहिजे मित्रांनो की आपण जेव्हा कोणत्याही डोनरकडून ब्लड घेणार आहे किंवा देणार आहे तर त्याचे कोणत्या गोष्टी चेक केल्या जातात, पॅरामीटर्स कोणते चेक केले जातात। तर त्याचे सर्वात पहिले एज डिसाईड करणं खूप महत्त्वाचं आहे, त्याची एज किती आहे। त्यानंतर हिमोग्लोबिन लेवल किती आहे त्याचा। त्यानंतर त्याच्यामध्ये काही हेरिडिटी डिसऑर्डर्स आहेत का, डिसीज आहेत का ते चेक करणं खूप गरजेचं असते, राईट। त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला नेक्स्ट चॅप्टर आपला जो आहे तो आहे इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस। याच्यामध्ये पण डायरेक्टली आपण एक्झरसाइजवरतीच येऊ मित्रांनो। तर याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे आपला सेकंड नंबरचा हा खूप महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये तुम्ही राईट द केमिकल नेम्स फ्रॉम द गिवन हे तुम्ही करून देऊ शकता, म्हणजे जावंच लागेल तुम्हाला करून। त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे हा IMP क्वेश्चन म्हणून येऊ शकतो। सल्फ्युरिक ॲसिड ॲज द हायेस्ट इम्पॉर्टन्स इन द केमिकल इंडस्ट्री।
त्यानंतर मित्रांनो इकडे मॅच द पेअर तुम्हाला करून द्यावे लागतील, ट्रू फॉल्स करून द्यावे लागतील, याला कंपल्शन आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो इथं खाली आपल्याला एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4, त्याच्यामधला ए मला वाटते तो IMP क्वेश्चन आहे आणि तो पडेलच. आणि त्याचबरोबर मित्रांनो इथं 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे क्लासिफाय तो आपल्याला MCQ मध्ये येऊ शकतो, 2-3 मार्क्ससाठी, तो सुद्धा करून जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन ॲसिड अँड बेस, हा IMP क्वेश्चन करून घ्या मित्रांनो, हा पडेलच. त्यानंतर विच सबस्टन्स आर प्रोड्यूस विथ द न्यूट्रिशन, हे क्वेश्चनसुद्धा IMP आहेत, हे सुद्धा करून जावेच लागतील. त्यानंतर मित्रांनो फिल इन द ब्लँक्स आहे, ते सुद्धा करून जावंच लागेल, कंपल्सन आहे ते. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टरवर येऊ, केमिकल चेंज अँड द केमिकल बॉन्ड. याच्यामध्ये सुद्धा डायरेक्टली एक्झरसाईजवर या मित्रांनो. आणि एक्झरसाईजमध्ये या चॅप्टरचे तुम्हाला हे जे फिल इन द ब्लँक्स वगैरे दिसत आहेत, हे याच्यामधले 1-2 फिल इन द ब्लँक्स येतील. त्यानंतर एक्सप्लेन बाय रायटिंग द वर्ड इक्वेशन, हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये रेस्पिरेशन इन केमिकल चेंज, हा क्वेश्चन करून जा. लाइमस्टोन पावडर इज डिसॅबिल ॲडिंग टू द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, हे रिॲक्शन तुम्हाला वर्ड इक्वेशन म्हणून लिहावं लागेल. त्याचबरोबर बबल्स आर सीन ऑन द ॲडिंग लेमन ज्यूस ऑन बेकिंग सोडा, हे सुद्धा खूप IMP आहे. त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला अजून एक क्वेश्चन आहे, मॅथ द पेअर तर करून जावेच लागतील. त्याचबरोबर मित्रांनो इथं हा जो क्वेश्चन आहे 4था, हा सुद्धा ॲटॉमिक स्ट्रक्चर तुम्हाला तिथं ड्रॉ करायला येऊ शकते. ते तुम्हाला त्या जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तिथं शो करावं लागेल. त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड आणि वॉटर हे तुम्ही करून जाऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो नेक्स्ट चॅप्टर आहे आपला 14, मेजरमेंट्स अँड द इफेक्ट्स ऑफ हीट. आता हा पण चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये मित्रांनो इंटरनल जो क्वेश्चन आहे हा 1st नंबरचा हा पडू शकतो. मागच्या युनिट टेस्टमध्ये हा क्वेश्चन आलेला होता मॅक्झिमम स्कूल्समध्ये. त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये जो नेक्स्ट आपण डायरेक्ट एक्झरसाईजवरतीच येऊ. एक्झरसाईजवरती आल्यानंतर फिल इन द ब्लँक्स पूर्ण करून द्यावे लागतील, तो काही विशेष नाही. हू इज द टेलिंग द ट्रूथ, हा पण काही कंपल्सरी करून द्यावा. फिल इन द ब्लँक्ससुद्धा कंपल्सरी करून द्यावं. याच्यामध्ये मित्रांनो आता हा जो निशिगंधाचा एक्झाम्पल आहे, हा खूप हे जे आहे तुम्हाला विचारायला क्वेश्चन, हा सुद्धा IMP आहे. आता त्यानंतर 3rd नंबरच्या क्वेश्चनमध्ये मित्रांनो तुम्ही मित्रांनो इथं 3rd नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही या ठिकाणी डिफरन्स बिटवीन करू शकता. हीट अँड टेम्परेचरचा हा सुद्धा एक IMP क्वेश्चन आहे. डिफरन्स बिटवीन म्हटलं म्हणजे ॲसिड बेस किंवा मग हीट आणि टेम्परेचर या किंवा वेन्स आणि अँट्रीज याच्याचपैकी कोणतं तरी एखादं पडेल. तर त्यानंतर एक्सप्लेन व्हाय द रेल्स हॅव द गॅप्स ॲट द स्पेसिफिक डिस्टन्स, हा सुद्धा मोस्ट IMP क्वेश्चन आहे. हा गिव्ह रिझन म्हणून येऊ शकतो. त्यानंतर ओके, या चॅप्टरमधून आपल्याला एवढंच येऊ शकते. त्याचबरोबर एक प्रॉब्लेम करून जायचा मित्रांनो, हा जो 1st नंबरचा प्रॉब्लेम आहे. व्हॉट मस्ट बी द टेम्परेचर इन द फॅरनहाइट सो दॅट इट विल बी ट्वाइस इट्स व्हॅल्यू इन द सेल्सिअस, हा प्रॉब्लेमसुद्धा करून जा मित्रांनो. त्यानंतर आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे मित्रांनो तो आहे साऊंड. तर मित्रांनो साऊंडमध्ये डायरेक्टली आपण एक्झरसाईजवरतीच येऊ. साऊंडमध्ये एक्झरसाईजवरती आल्यानंतर हे जे फिल इन द ब्लँक्स आहे हे आता करून जावंच लागेल. त्याबरोबर गिव्ह रिझनमध्ये तुम्हाला ॲस्ट्रोनॉटचं हे जे गिव्ह रिझन आहे हे 100% करून जावं लागेल मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी काही क्वेश्चन आहे खाली, हाऊ इज द साऊंड प्रोड्यूस इन द ह्युमन लँग्वेज, हा 5 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. त्याचबरोबर मित्रांनो इथं मॅथ द पेअर आहेत हे सुद्धा करून जायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट जो चॅप्टर आहे मित्रांनो आपला तो आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये मित्रांनो तुम्ही हे जे डेफिनेशन तुम्हाला दिसत आहे इथून,
रिफ्लेक्शन ऑफ लाईटची, हे IMP डेफिनेशन म्हणून तुम्ही करू शकता, विचारल्या जाऊ शकते इंटेक्स क्वेश्चन म्हणून. त्याचबरोबर तुम्हाला त्यानंतर डायरेक्टली एक्झरसाईजवरती या. एक्झरसाईजमध्ये सगळं काही आहे. एक्झरसाईजच्या आधी इथं एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो, हा जो आहे हा प्रॉब्लेमसुद्धा करून जाऊ शकता तुम्ही. हा येऊ शकते, सिम्पल क्वेश्चन आहे. त्यानंतर फ्रेंड्स आपण आलो आहे फिल इन द ब्लँक्स. तर फिल इन द ब्लँक्समध्ये सर्व फिल इन द ब्लँक्स करून जायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 3 क्वेश्चन खूप IMP आहेत. 3 क्वेश्चन खूप IMP आहेत या चॅप्टरमध्ये. 3rd, 4th आणि 5th हे खूप मोस्ट IMP क्वेश्चन आहे. याच्यामध्ये डिफरन्स बिटवीन आहे रेग्युलर आणि इरेग्युलर रिफ्लेक्शनचा, आणि एक गिव रिझन म्हणून तुम्हाला येऊ शकतो वी कॅनॉट सी द ऑब्जेक्ट्स इन द डार्क रूम, हा गिव रिझन म्हणून येऊ शकतो मित्रांनो. तर आणि हे जे डायग्राम आहे तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी येऊ शकते. ओके. त्याचबरोबर आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे मित्रांनो तो आहे मॅनमेड मटेरियल. आता मॅनमेड मटेरियलमध्ये काय येणार आहे, तर मॅनमेड मटेरियलच्या एक्झरसाईजवरती जेव्हा आपण जाऊ मित्रांनो तेव्हा आपल्याला तिथं फिल इन द ब्लँक्स दिसतील. फिल इन द ब्लँक्स करावे लागतील, मॅच द पेअर करावे लागतील. आणि 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे आपला ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला राईट द युजेस ऑफ PVC हे करून जा तुम्ही. त्यानंतर विच मेन इन्ग्रेडियंट आर ऑफ द ग्लास हा सुद्धा करून जा. आणि राईट द नॅचरल अँड मॅनमेड मटेरियल्स ऑफ फॉलोइंग ॲटम हे ओळखण्यासाठी येऊ शकतात. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये तुम्हाला थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग हे करून जावं लागेल या चॅप्टरमधून. त्यानंतर इकडे तुम्ही आले तर इकडे तुम्हाला 5 नंबरच्या क्वेश्चनमध्ये विच मेजर्स विल यू अरेंज टू मिनिमाइज द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स रायझिंग ड्यू टू द नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक्स हा क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. त्यानंतर 6 नंबरच्या क्वेश्चनमधून तुम्हाला युजेस ऑफ प्लॅस्टिक हा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. ओके. तर मित्रांनो नेक्स्ट चॅप्टर आहे आपला इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीममध्ये मित्रांनो डायरेक्टली आपण एक्झरसाईजवरती येऊ, टाईमपास केल्याशिवाय डायरेक्टली आपण एक्झरसाईजवरतीच येऊन देऊ. एक्झरसाईजमध्ये फिल इन द ब्लँक्स आहे, मॅच द पेअर आहे. त्यानंतर जो 3rd नंबरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये इकोसिस्टीम आणि बायोम्स याच्यावरती शॉर्ट नोट म्हणून लिहायला येऊ शकते. गिव रिझनमध्ये तुम्हाला प्लांट्स इन एन इकोसिस्टीम आर कॉल्ड कन्झ्युमर हा क्वेश्चन खूप IMP आहे. लार्ज डॅम सिस्टम द इकोसिस्टीम हा सुद्धा क्वेश्चन खूप IMP आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो 5व्या नंबरच्या क्वेश्चनमधून तुम्हाला इथं जो हा क्वेश्चन आहे व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द इन्क्रीज पॉप्युलेशन्स ऑन इकोसिस्टीम तो क्वेश्चनसुद्धा खूप IMP आहे. त्याचबरोबर इकडे व्हॉट आर द रिझन्स ऑफ वॉर्स हा जो आहे, आणि त्याचबरोबर डिफरन्शिएट बिटवीन द एव्हरग्रीन अँड द ग्रासलँड फॉरेस्ट हा क्वेश्चन खूप IMP आहे मित्रांनो. त्याचबरोबर 2nd आपला जो पुढचा चॅप्टर आहे लाईफ सायकल ऑफ स्टार्स. लाईफ सायकल ऑफ स्टार्समध्ये एवढं काही विचारलं जाणार नाही. याच्यामध्ये आपल्याला शक्यतो फक्त एक्झरसाईजमधले जे फिल इन द ब्लँक्स आहेत त्याच्यामधले काही फिल इन द ब्लँक्स 1-2 येऊ शकतात. त्याचबरोबर हु इज टेलिंग लाय याच्यामधलं एखादं येईल बाळांनो. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 3 जो आहे या क्वेश्चन नंबर 3 मधून तुम्हाला हाऊ डू स्टार फॉर्म हा IMP क्वेश्चन मला वाटत आहे. अँड व्हॉट आर द 3 अँड एन स्टेजेस ऑफ द स्टार. आणि त्याचबरोबर विच टाईप ऑफ स्टार्स आर देअर लाईफ ॲज अ न्यूट्रॉन स्टार म्हणजे A, C आणि E हा क्वेश्चन या चॅप्टरमधून येऊ शकतो मित्रांनो. तर मित्रांनो धन्यवाद. आपण माझ्या यूट्यूब चॅनलला एवढा प्रतिसाद देत आहे. त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी सायन्सच्या बेस्ट ऑफ लक खूप खूप मनापासून मित्रांनो. तर धन्यवाद.